आपण सगळेजण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनसन्मान यात्रा आम्ही 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातनं नाशिक जिल्ह्यातनं चालू केलेली आहे। आज आजचा 3रा दिवस आहे आणि त्या निमित्तानं यात्रेतनं जात असताना यात्रेचा जो आमचा मार्ग आहे तिथून जात असताना जी काही आपली श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद मागायचे आणि पुढे जायचं। त्याच उद्देशाने आम्ही सकाळी साईबाबाच्या चरणी वंदन करण्याच्या करता, त्यांचे आशीर्वाद घेण्याच्या करता इथं आलेलो आहोत आणि इथनं पुढे सिन्नर आणि नंतर आज कोपरगाव प्रत्येक दिवशी साधारण 2 विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन काय आम्ही सरकारमध्ये समावेश केलं आमचा झाल्यानंतर ज्या काही योजना काय आम्ही सरकारमध्ये समावेश केलं आमचा झाल्यानंतर ज्या काही योजना बहिणींना, शेतकरी वर्गांना, भावांना, युवक युवतींना दिलेल्या आहेत त्या सगळ्या माहिती देण्याचं काम आम्ही करतोय। विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललोय। गरिबी कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या योजना दिलेल्या आहेत आणि हे सगळं समजून सांगत असताना अतिशय उत्साह आम्हाला सगळीकडे पाहायला आजपर्यंत तरी मिळालेला आहे। खूप चांगला प्रतिसाद आमच्या मायमाऊली आणि भगिनी वर्ग देत आहेत, आमचे सगळे बाकीचे पण सहकारी देत आहेत। पाऊस काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो, परंतु जरी असं वातावरण असलं तरी आम्हाला ठराविक काळामध्ये ही जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आहे आणि ते पूर्ण करत असताना अशा प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला पण भेटी द्यायच्यात आणि आशीर्वाद मागायचा आहे की सगळ्यांचं भलं व्हावं। काय नाही, आशीर्वाद हेच किंवा सगळ्यांचं चांगलं, तुझ्या सकट सगळ्यांचं चांगलं व्हावं आशीर्वाद मागितला।